शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एका मंचावर येण्याची शक्यता। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कार्यक्रमात दोघंही एकत्र येणार असल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधीच्या सर्व याचिकांवर मुंबई हायकोर्टातच होणार सुनावणी। तिन्ही खंडपीठातल्या याचिकांवर मुंबईत 9 डिसेंबरला सुनावणी। खंडपीठांच्या सुनावणीची माहिती दिली नाही म्हणून हायकोर्ट आयोग आणि सरकारवर नाराज। इंडिगोच्या विमानांची आजही अनेक शहरांमधली शेकडो उड्डाणं रद्द। पुण्यामधून 42, अहमदाबादच्या 19 आणि श्रीनगरच्या 18 विमानांची उड्डाणं रद्द। इंडिगोमुळे ओढवलेल्या संकटात रेल्वेची धाव। आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष रेल्वे गाड्या चालणार। काल शुक्रवारी जोडले 37 गाड्यांना 116 जादाचे डबे। आज पुणे, बंगळुरू त्यासोबतच मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन। नाशिकमधलं तपोवन वाचवण्यासाठी मनसेची चित्रपट सेना मैदानात। अमेय खोपकरांच्या नेतृत्वात संतोष जुवेकर, चिन्मय उदगीरकर, अनिता दाते, सायली संजीव सहभागी। शाळेतील 4 विद्यार्थ्यांकडून कॅप्टनवर प्राणघातक हल्ला। शाळेत खोड्या करण्यापासून रोखल्यामुळे टोकाचं पाऊल। भंडाऱ्यामधल्या सैनिक शाळेमधला धक्कादायक प्रकार। गुजरातच्या जामनगरमध्ये आम आदमी पार्टीच्या जाहीर सभेत आमदार गोपाळ इटालिया यांच्यावर बूट फेकला। बूट फेकणाऱ्याला आपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार चोप।